नमस्कार, मी चंद्रभान कदम. आज आपण बघणार आहोत वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 14वा सिद्धांत. वेळ विकत घ्यायला शिका. हो, तुम्ही जे ऐकताय ते बरोबर आहे. वेळ विकत घ्यायला शिका. ते कसं तर बघूया. आता तुम्ही जे प्रवास करताय तर तो कशाने, कुठल्या ट्रेननी कराल प्रवास? पॅसेंजर ट्रेननी कराल की सुपरफास्ट ट्रेननी कराल की बुलेट ट्रेननी कराल? ऑब्वियसली सुपरफास्ट ट्रेननी. बुलेट ट्रेन असेल तर बुलेट ट्रेननी. पण जी वयस्कर लोक आहेत ती पॅसेंजर ट्रेननी करणार. का? कारण त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. तर तो वेळ कसा घालवणार? तर त्यासाठी ते पॅसेंजर ट्रेननी प्रवास करतात. पण हेच जर बघितलं, बिझनेसमॅन जी लोक आहेत ती विमानाने प्रवास करतात. तर याचा अर्थ काय आहे की ते वेळ विकत घेतात, जास्त पैसे खर्च करतात ना. तुम्ही जर पॅसेंजर ट्रेननी गेलं तर तुम्हाला 100 रुपये खर्च येतो आहे. त्याच ठिकाणी तुम्ही सुपरफास्टने गेला तर तिथे 200-300 रुपये येईल. बुलेट ट्रेननी गेलं तर तुम्हाला 500-1000 रुपये येईल. सॉरी. आणि जर तुम्ही विमानाने प्रवास केला तर तुम्हाला 3-4-5 हजार रुपये खर्च येईल. पण ह्याच्यामध्ये तुमचा वेळ किती वाचेल? म्हणजे जिथे तुम्हाला 12 तास लागतात तिथे तुम्ही 2 तासात जाता विमानाने. म्हणजे तुमचे तिथं 10 तास वाचतील. 10 तास. आणि 10 तास म्हणजे एका बिझनेसमॅनसाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण जर का तो एका तासाला त्याची इन्कम जर 20,000 रुपये असेल तर तो पॅसेंजर ट्रेनने जाऊन त्याचे 10 तास वाया घालवणार आहे का? नाही घालवणार. कारण त्या प्रवासामध्ये जर त्याचे 10 तास गेले तर त्याचा किती, जवळपास 2 लाख रुपये लॉस होईल. तर तो काय विमानाने 10,000 रुपये तिकीट जाऊ दे, त्याचे तिथे वेळ वाचतो ना. तर त्यामुळे हे म्हणजे त्यांनी काय केलं की पैसे देऊन तो वेळ विकत घेतला. आता जसं की बऱ्याच कंपन्या आहेत की ते प्रोडक्शन असतं, ते काहीच म्हणजे प्रोडक्शन करत नाहीत किंवा ते मॅनेज करत नाहीत, काही नाही. जे काय आहे ना ते पूर्ण एक थर्ड पार्टी टाईप त्यांच्याकडून करून घेतात. तर इथे ते काय करतात कंपन्या की ते जे आहे त्यांचं माणसं कामाला लावून त्यांच्याकडून ते प्रोडक्शन करून घेतात. म्हणजे ते पेमेंट त्यांना देतात. म्हणजे त्या लेबरचा किंवा त्या माणसाचा वेळ ते विकत घेतात. म्हणजे हे स्वतः ते करत नाहीत, दुसऱ्यांकडून ते काम करून घेतात आणि त्याच्यातूनच ते प्रॉफिट कमवतात. तसंच आहे. सपोज आता तुम्ही जर एका तासाला, आपण जे बघितलं मागे की एका तासाला जर आपण 200 किंवा 300 जे काय आहे तुमच्या पेमेंटनुसार तुम्ही हे करा, कोणी 10,000 कमवत असेल तर एक उदाहरण म्हणून आपण बघू की जर तुम्ही एका तासाला 200 रुपये कमवताय, ठीक आहे, आणि एखादं काम जे आहे ते तुम्ही आता स्वतः करणार आहेत की ज्याला 1 तास वेळ लागणार आहे. पण जर तेच काम कोणी 20 रुपये किंवा 50 रुपये देऊन जर करत असेल तर ते काम तुम्ही स्वतः न करता त्याला 50 रुपये देणे. कारण तुम्ही तुमचा 1 तास वाया घालवला म्हणजे तुमचे 200 रुपये त्यात गेले. जो एक दुसरा व्यक्ती तो 50 रुपयात तुम्हाला करून देतो, तर तुम्ही त्याला 50 रुपये देऊन तुमचं 150ची बचत होती आणि त्याच वेळेत तुम्ही परत तुमचं जे काही दुसरं काम आहे ते तुम्ही करू शकता. अलग लक्षात. तर अशा प्रकारे तुम्ही तो वेळ विकत घ्यायला शिका. एक ठराविक लेवलला गेल्यानंतर सगळी कामं स्वतःच करणे हे म्हणजे तुम्हाला एक ठराविक काळापर्यंत तुम्ही सक्सेसफुल व्हाल. पण सगळं तुम्हीच करायचं म्हटल्यानंतर मग पुढे जे आहे त्याला एक लिमिट असते. त्यामुळे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ते कसं एक सिस्टम बनवतात आणि त्याच्यानुसार ते त्यांचं काम चालतं. ते स्वतः त्याच्यात इंटरफेअर नाही करत. एक सिस्टम बसून दिली की ते ॲटोमॅटिक होत जातं. तर तसंच असतं की सगळी कामं स्वतः करायची नाही. आणि दुसरी गोष्ट, ते दुसऱ्यांकडून जे तुम्ही कसं काम करून घ्यायचं आणि तुमचा जो वेळ आहे तो वाचवायचा, हे तुम्हाला जमलं पाहिजे. त्यामुळे वेळ विकत घ्यायला शिका, या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तर आजसाठी एवढंच. परत उद्याच्या भागात भेटूया. जो आपला वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा 15वा सिद्धांत आहे तो आपण उद्या बघूया. ठीक आहे. धन्यवाद.